ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या तर या निवडणुका होण्याआधीच अनेक ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवडून आलेले आहेत. आपल्या प्रभागामध्ये 4 उमेदवार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. बॅलेट पेपरवर निवडणूक होणं तर शक्य नाहीये. पण ईव्हीएमच्या मशीनमध्ये तुमचा प्रभाग कसा प्रेझेंट केलाय तुम्ही आम्हाला काय सांगा? आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये चार चार जागा आहेत अ ब क ड प्रमाणे. त्यांनी ॲक्च्युली दोन मशीन वापरल्या, तर दोन्ही मशीनवरती दोन्ही प्रमाण इकडे इकडे ब क आणि ड घ्यायला हवं होतं, पण तरी पण सत्तेचा दुरुपयोग झाला. एकाच मशीनवर अ ब क घेतलं आणि दुसऱ्या एका मशीनवरती ड घेतली आणि खालची जागा मोकळी ठेवली. म्हणजे नागरिकांना मतदारांना गोंधळ होऊन कसं कसं फिरवता येईल हाच त्यांचा प्रयत्न चालू आहे. बघा, मध्ये 5 उमेदवार आहेत. त्यामध्ये पहिला नंबर आमचा आहे मशाल. ब मध्ये 4 आहेत, म्हणजे नोटा पकडून 4 आहेत. तिथे पण 2 नंबरला आमचा 3 नंबरला आहे. क मध्ये 1 नंबरला आमचा मशाल आहे हां, आणि ड मध्ये तुमचं 2 स्वतःचं नंबरला नाव स्वतःचं नाव आहे म्हणजे हां. म्हणजे असं की नागरिकांना म्हणजे मतदारांना गोंधळून टाकायचं, की कुठे कधी कन्फ्यूज करायचं की आणि ते गोंधळाच्या वातावरणामध्ये त्याचा फायदा उचलायचा, हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे. आणि निवडणूक आयोगाला त्या लोकांनी हाताशी धरलेला आहे. पण तरी नागरिक ह्या बाबतीत सतर्क आहेत आणि त्याचा निर्णय 15 तारखेला तुम्हाला दिसेल, 16 तारखेला दिसेल.